तर नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीतच बंडखोरी समोर आली। महायुतीच्या अधिकृत उमेदवारावर हल्लाबोल करताना हिरे म्हणाले की उमेदवार भाजपचा नाही तर शिंदेंच्या सेनेचा आहे। त्यांना मिळालेल्या संधीत ते मतदारांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले। मतदार त्यांच्यावर नाराज आहेत असा टोलाही त्यांनी लगावला। आता उमेदवार असता तर मी बंडखोरी करायचा प्रश्नच नव्हता। जो उमेदवार शिवसेनेने दिलेला आहे तो उमेदवार लोकांना नावडता आहे, अप्रिय आहे, त्याला प्रचंड मतदारामध्ये विरोध आहे। मागील काळात जेव्हा त्याला संधी मिळाली होती त्या संधीचा आपल्या मतदारांपर्यंत उपयोग करून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेला असा उमेदवार आहे। त्याच्यामुळे मतदार या उमेदवाराला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। कुठल्याही परिस्थितीत ही जागा सध्या शिवसेनेने दिलेल्या उमेदवाराकडनं रिपीट होणे शक्य नाही। माझ्या मागे अनेक ताकदी आहेत, मी त्या बाबतीत खोलात बोलू इच्छित नाही, पण सर्व दृश्य आणि अदृश्य ताकदींच्या जीवावरती या इलेक्शनमध्ये माझा विजय निश्चित आहे। दरम्यान नाशिकमधलं हेच बंड थंड करण्यासाठी गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर आहेत। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे या दोघांशीही महाजन आज चर्चा करतील। यापूर्वी त्यांनी काय म्हटलंय बघूया। या कामाला प्रायोरिटी आहे। त्यानंतर दुपारून हे काम आटपल्यानंतर दुपारून मी बघतो कोण भेटतंय, कोण रिचेबल आहे, कोण नॉट रिचेबल आहे अजून, पण निश्चित मी गोकुळ गीतेंची भेट आज घेणार आहे। त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी। बघू, मी दोघांनाही भेटणार आहे, प्रसाद हिरेंनाही भेटणार आहे, कारण काल सकाळपासून ते नॉट रिचेबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्यांचा बंद होता। गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर ते नॉट रिचेबल झाले। 15 मिनिट 20 मिनिट मी त्यांच्याशी बोललो होतो, त्यांना समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला। मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते। आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी।